27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. तलासरी पोलिसांनी 2 दिवसांत उकलला चोरीचा गुन्हा. पालघर 2 ऑक्टोबर 2025. तलासरी पोलिसांनी एका कंपनीतून चोरीस गेलेल्या तब्बल 27 लाख रुपयांच्या मुद्देमालाची 100% वसुली करत मोठं यश मिळवलं आहे. ही धडाकेबाज कारवाई अवघ्या 2 दिवसांत करत गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. घटनेचा तपशील 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सप्टेंबर 26 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेट, सावरोली, तालुका तलासरी येथील प्लॉट नंबर 89, 97 ते 100 या ठिकाणी असलेल्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी झाली होती. गोडाऊनमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत ज्योतीन ओमकार सिंग, राहणार वापी, गुजरात यानेच गोडाऊनचे शटर तोडून कंपनीचे मोटार पंप व विविध प्रकारच्या केबल्स असे एकूण 27 लाख रुपये किंमतीचा माल चोरून नेल्याची फिर्याद नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 230/2025, भारतीय दंड विधान कलम 306, 331(3), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासातून सूत्र लागले हाती. सदर गुन्ह्याबाबत कोणतीही ठोस माहिती नसताना पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवला. यामध्ये चोरीचा माल खरेदी करून तो बाळगणारे परवेज आलम, जाफर अली खान आणि अक्रम अली, अनवर अली, दोघेही राहणार अंधेरी पूर्व, मुंबई हे निष्पन्न करण्यात आले. 29 सप्टेंबर 2025 रोजी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून वाहनासह संपूर्ण चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे, तलासरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही संपूर्ण यशस्वी कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहभागी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे, पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे सह पोलीस उपनिरीक्षक हिरेमन खोटरे, पोलीस 160 योगेश मुंढे. पालघर पोलीस दलाच्या या वेगवान आणि प्रभावी कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांत समाधान आणि विश्वास निर्माण झाला आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट.